दाना सकाळी लय जोरात कळ करायला लागली म्हणून हागाय गेलो होतो, पण हागायच्या ऐवजी माझ्या पोटात डाराव डारावच करायला लागलं. मग बंबल डंबल वरून अंड्याचं टिरे मागवलं आणि माझ्या झाडवर पोटात अंड्याची पोळी टाकली आणि मग झाली तीच आपली रोजची सुख संभोग झवळझवी लाईफ चालू. ही सुट्टी असली तरी सटका मटका सुटत नाही. आईचा दाना मेल्यावर माझ्या चितावर लाकडाच्या ऐवजी कांड्या टाकते. दिवसेंदिवस मी लय छोरी होत चाललोय. मला फळ दिसलं तरी तेच दिसतंय. आणि मग दिवसभर बसून बसून गांड दुखायला लागली म्हणून जरा म्हटलं हिरवळ बघून यावी. मग जरा मनाची आणि नुनीची शांती करून आलो आणि मग खुलीवर येता येता बिर्याणी आणली. आईचा दाना श्रावण चालू आहे, सगळ्या कोंबड्या मला शाप देतील. लहानपणी मुख्य प्राण्याला दगड मारला म्हणून मी रांडवर राहिलोय. आता मटण खाल्ल्यावर उठायचं बंद होऊ नये म्हणजे बरं झालं. दुपारच्याला लईच तुपल्यासारखं झालं होतं म्हणून गप्पा पाहिलं. मला नरकात पण जागा मिळणार नाही. हस्तमैथन केल्यावर जाम अशक्तपणा आला होता, त्यात उलट्या झाल्या. आई झवली, मला वाटलं दिवसच गेल्यात काय, कपाळाचं गोट्या आल्या होत्या माझ्या. आणि मग रातच्याला जरासा अभ्यास केला. म्हटलं या वर्षी डिसेंबर पर्यंत भाऊकीला घोडाच लावणार आहे, नाहीतर मी स्वतः तरी लागणार.